मुंबईत अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, यामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. यावेळी प्रचंड वेगाने वारे वाहत होते. वेगवान वाऱ्यांमुळे घाटकोपरमध्ये भलं मोठं होर्डिंग कोसळलंय. या दुर्घटनेमध्ये 100 जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येते. आत्तापर्यंत 45 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते, तर 3 जण मृत्युमुखी झाल्याची माहिती आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रिया देत दिलगिरी व्यक्त केली आहे. तर किरीट सोमय्या यांनी सर्वात प्रथम टुडे महाराष्ट्राला माहिती दिली आहे. काही आठवड्यापूर्वी इतकी झाडं केमिकल टाकून मारली म्हणून मी तक्रार नोंदवली होती. म्हणून ही घटना घडल्याबरोबर इथल्या नागरिकांनी मला संपर्क केला. मी इथे आल्याबरोबर अनेक लोक धावपळ सुरू होती, काही आतमध्ये दबले होते आणि त्यांचा बाहेर कसं काढावं, फायर ब्रिगेडची लोक आधी आत जाऊन बघितलं. त्यात म्हणून ट्रक ड्रायव्हर की कोणी असेल पूर्ण दबला होता, त्यासाठी मी बोलता त्याला धीर दिला आणि आता त्याला जिवंत बाहेर काढलं. त्याचं मला समाधान आहे. आयुष्यात असा प्रसंग की आतमध्ये गेलो, फार कोणी बाहेर आले नव्हते आणि मला एका अधिकाऱ्याने सांगितलं, आपण जरा की उसको थोडा धीर द्या त्याला. एकाला तर पोलिसांनी फायर ब्रिगेडने वाचवलंय, आणखीन 2-4 लोक अडकलेले वाटतायत, त्यांनाही वाचवता या. धन्यवाद सर. चांगल्या पद्धतीने आपण झालेला जो नुकसान आहे, नुकसान कमीत कमी आतापर्यंत काही लोकांनी बाजूला होत, त्यांना छोट्या मोठ्या जखमा झालेल्या, त्यांना आपण काही 8-10 लोकांना आपण हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे. परंतु खाली काही गाड्या काही ट्रॅप झाल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ पूर्ण टीम इथे दाखल झालेली आहे. जीएमसीचे डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे, फायर ब्रिगेड आहे, बऱ्याचशा बाहेरच्या एजन्सीज आहेत, जसे हायड्रा कटर आहेत, वेल्डिंग कटर आहेत, वेल्डिंग मशीनच्या सहाय्याने हे ऑपरेशन चालू. सर, पेट्रोल पंप आहे, तुम्ही म्हणतात की पेट्रोल पंप आहे, तुम्ही म्हणतात की वेल्डिंग मशीन त्यासाठी जी काही एक्सपर्ट टीम आहे त्यांच्या सल्ल्याने सेफ्टी प्रिकॉशन घेऊनच ऑपरेशन चालू आहे. त्याच्यामुळे वेळ लागतो. आता अंधार पडलेला आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रकाश ज्योत चालू करणं आणि रात्रीच्या प्रकाशात हे सगळं ऑपरेशन करणं ही सध्याची आमच्याकडे जनरेटर आलेले आहेत.